भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय श्रीराम। भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, मंचावर उपस्थित आपल्या उमेदवारांना आशीर्वाद देण्याकरता आलेले विरूपक्ष शिवाचार्य महाराज, आपल्या नांदेड जिल्ह्यातील राज्यसभेचे खासदार अजित गोपछडेजी, आपल्या मुखेड मतदारसंघाचे तरुण तडफदार कार्य सम्राट आमदार तुषार राठोडजी, आणि त्यासोबत नांदेड लोकसभेमध्ये पुन्हा कमळ फुलणार ते कमळ घेऊन निघालेले संतुकराव हंबर्डेजी, विष्णुवर्धन रेड्डीजी, गोविंदअण्णा केंद्रेजी, चैतन्य बापू देशमुख, सचिन भाऊ साठे, व्यंकटराव चंद्रकर, देवीदास राठोड, नेहा बग्गा, बापूसाहेब देशमुख, बजरंग कलाने, गौतम काळे, रवी गंधपवाड, कवळे गुरुजी, राजू घोडके, गंगाधरराव राठोड, गंगाधर कावडे, लक्ष्मणराव ठक्करवाड, श्रावण पाटील भिलवंडे, माणिकराव लोगावे, बालाजी पाटील अंबुलगेकर, खुशाल पाटील, चित्रलेखाताई गोरे, अनिताताई चोंडीकर, संध्याताई चव्हाण, बालाजी पाटील सकुनकर, अशोकराव गजलवार, नंदकुमार मडगुलवार, डॉक्टर वीरभद्र हिमगरे, मंचावरील सर्व मान्यवर, कोणाचं नाव सुटलं असेल तर मी क्षमा मागतो, चूक माझी नाही, नाव लिहिणाऱ्याची चूक आहे, पण तरी देखील मी क्षमा मागतो। आणि या ठिकाणी प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो, डॉक्टर तुषार राठोड, इतकी सुंदर सभा तुम्ही तयार केली, पण माझं पूर्ण आहे का? थांबा, माझी तक्रार आहे। माझी तक्रार ही आहे की इतकी मोठी सभा तुम्ही केली, पण लाडक्या बहिणींना तिकडे का बसवलं? माझ्या लाडक्या बहिणींना तुम्ही उन्हात बसवलं आणि सगळे भाऊ इथे बसवले। पुढच्या वेळेस बहिणीच इकडे पाहिजे, भावांनी थोडं ऊन सहन केलं पाहिजे। पण आज मला अतिशय आनंद आहे, तुषार राठोड सारखा एक आमदार, खरं म्हणजे त्यांचा उल्लेख संतुकरावांनी केला, अतिशय उच्च विद्या विभूषित डॉक्टर, पण त्याच वेळी समाजसेवेचा वारसा घेऊन राजकारणात आले। आणि आपण बघितलं, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विधानसभा गाजवणारा आमदार म्हणून डॉक्टर तुषार राठोड यांच्याकडे पाहिलं जातं। आणि केवळ विधानसभा गाजवत नाही, तर विधानसभेच्या बाहेर मतदारसंघामध्ये देखील अतिशय जोरदार काम त्यांचं आहे। आम्ही बघा, एकीकडे मेडिकल डॉक्टर दिलाय, तर दुसरीकडे व्यवस्थापनाचा डॉक्टर दिलाय। आपले संतुकराव हंबर्डे हे व्यवस्थापन शास्त्रातले डॉक्टर आहेत। खरं म्हणजे फार कठीण आहे व्यवस्थापन शास्त्रातलं डॉक्टरेट, लाखो मध्ये एखादा असतो, असा उमेदवार संतुकरावच्या रूपाने आपल्याला भेटलेला आहे। आता विकासही होणार, व्यवस्थापनही होणार, आणि आपल्या नांदेडचा आणि मुखेडचा चेहरा, ही आमची जोडी निश्चितपणे या ठिकाणी बदलणार। आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळामध्ये लोकसभेच्या वेळी एक खोटा नरेटिव्ह पसरवून त्या ठिकाणी महाविकास आघाडीने आपली जागा थोड्या मताने या ठिकाणी घेतली, पण आता त्यांचा खोटा नरेटिव्ह उघडा पडलाय। त्यांनी सांगितलं संविधान बदलणार, त्यांनी सांगितलं आरक्षण जाणार। काही लोक संभ्रमित झाले, दिग्भ्रमित झाले आणि त्यांनी मतदान केलं, पण आता लोकांच्या लक्षात आलं, देशामध्ये संविधानाचं रक्षण करणारा जर कोणी असेल
तर ते नरेंद्र मोदीजी आहेत. ज्या जम्मू काश्मीर मध्ये 70 वर्ष संविधान लागू होऊ शकलं नव्हतं, मोदीजींनी भारताचं संविधान जम्मू काश्मीर मध्ये लागू केलं. आणि अतिशय आनंदाची गोष्ट आहे, पहिल्यांदा जम्मू काश्मीरच्या इतिहासात पहिल्यांदा तिथल्या मुख्यमंत्र्याला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हातामध्ये घेऊन मुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी लागली. आणि त्याच वेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा असली चेहरा देखील उघड पडला. अमेरिकेमध्ये गेले, तिथे जोरदार इंग्रजीमध्ये मुलाखत दिली. त्यांना वाटलं भारतात कोणाला कळतंय, त्यांना माहित नाही आपले उचक्के सगळीकडे असतात, मोबाईल घेऊन असतात, कॅमेरे घेऊन असतात. त्यांना वाटलं आपली मुलाखत कोणी पाहणारच नाही. लोकांनी रेकॉर्ड केली. काय म्हणाले त्या ठिकाणी म्हणाले SC ST OBCच्या आरक्षणाची आवश्यकता संपली आहे, आम्ही ते रद्द करणार आहे. म्हणजे इकडे संविधान दाखवायचं आणि तिकडे अमेरिकेत जाऊन आरक्षण रद्द करतो म्हणून सांगायचं. हा काँग्रेसचा दुटप्पी चेहरा आता आपल्या समोर आलेला आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये यांचा फेक नरेटिव्ह आता या ठिकाणी चालणार नाही. आपल्याला माहितीये, आपल्या सरकारने सातत्याने शेतकऱ्यांकरता काम केलं. शेतकरी अडचणीत आला तर शेतकऱ्याला पीक विमा दिला. 1 रुपयात पीक विम्याची आपण घोषणा केली. मला सांगताना आनंद वाटतो, 8,000 कोटी रुपये यावेळी शेतकऱ्यांनी 1 रुपया भरला आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 8,000 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी जमा केले. आपण शेतकऱ्यांना किसान सन्मान योजना दिली. मोदीजींनी 6,000 दिले, आपणही 6,000 दिले. 12,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात आपण देतोय. पण आता चिंता करू नका, पुन्हा सरकार आलं की 12,000 नाही 15,000 रुपये शेतकऱ्यांना किसान सन्मान निधीच्या माध्यमातून आपण देणार आहोत. यासोबत आपल्याला कल्पना आहे, मागच्या वर्षी कापसाचे आणि सोयाबीनचे भाव पडले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भाव खाली गेल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना हमी भावाप्रमाणे त्या ठिकाणी शेतमालाची किंमत मिळाली नाही. आपण निर्णय केला, भावांतरच्या माध्यमातून कापसाच्या आणि सोयाबीनच्या शेतकऱ्याला 5,000 रुपये हेक्टरी अनुदान दिलं आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ते थेट पैसे दिले. आणि आता निर्णय केलाय, आता आपण एक परमनंट योजना तयार करतोय. आता ज्या वर्षी कापूस आणि सोयाबीनचा भाव हमी भावापेक्षा कमी जाईल, या दोन मध्ये जो फरक असेल तेवढे पैसे थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आपण जमा करू. शेतकऱ्याचं यापुढे नुकसान कधीच होऊ द्यायचं नाही, हा निर्णय आपण या ठिकाणी केला. आणि यासोबत आपल्याला कल्पना आहे, आमचा शेतकरी सातत्याने आम्हाला म्हणायचा की आम्हाला दिवसा 12 तास वीज द्या, आम्हाला रात्री तुम्ही वीज देता, शेतात जावं लागतं, 7 विंचूंचा प्राण्यांचा सामना करावा लागतो. महाराष्ट्रामध्ये मी ऊर्जा मंत्री म्हणून देशातली पहिली शेती वीज वितरण कंपनी काढली. 14,000 मेगावॅटचे सौर कृषीचे प्रोजेक्ट सुरू केले. 18 महिन्यामध्ये प्रोजेक्ट पूर्ण होतील आणि त्यानंतर 365 दिवस दिवसा 12 तासाची वीज ही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळेल. आणि कोणाला रात्री 12 तास पाहिजे असेल तर 24 तासाची वीज देखील आपण त्याला देणार आहोत. आणि हे सगळं करत असताना शेतकऱ्यांना विजेचं बिल आपण माफ केलं. आता तुम्हाला बिल तर येतं, पण कसं येतं? 000. तुमचे पैसे आता आम्ही भरतो आणि पुढचे 5 वर्ष तुम्हाला दिवसा 12 तास वीज मिळेल, पण फुटक्या कवडीचं बिल द्यावं लागणार नाही. हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं. यासोबत मागेल त्याला सौर कृषी पंपाची योजना आणली. 10% पैसे शेतकऱ्यांनी भरायचे, 90% पैसे आपण देणार. आणि पुढचे 25 वर्ष शेतकऱ्याला दिवसा वीज तर मिळेलच,
पण विजेचं बिल भरायची आवश्यकता पडणार नाही आणि 5 वर्ष पंपाची देखरेख देखील आम्ही करू, त्याचा इन्शुरन्स देखील आम्ही काढलाय, चोरी गेला तरी पैसे देऊ, तुटफूट झाली तरी पैसे देऊ. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताकरता निर्णय घेणारं हे सरकार आहे. आणि आता तर तुमच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा लोकसभेत संतुकराव गेले, विधानसभेत डॉक्टर तुषार गेले, आपलं सरकार आलं की आपण ठरवलंय आमच्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत. शेतकऱ्याचा 7/12 कोरा 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 करायचा निर्णय आपल्या सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे. आज आपण पाहू शकतो इतक्या मोठ्या प्रमाणात या भागामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची सिंचनाची कामं ही सुरू केली. पण मी डॉक्टर तुषार राठोड यांचे आभार मानतो. लेंडी करता त्यांनी जो पाठपुरावा केलाय, डॉक्टर राठोड तुम्ही जे केलं ना, हे यापूर्वीच्या इतिहासात कधीच झालं नव्हतं. आमच्या लॉ अँड ज्युडिशरी विभागाने लिहून दिलं की आता एकदा शेतकऱ्यांना पैसे मिळाले तर पुन्हा पैसे देता येत नाही, कायद्यात बसत नाही, सुप्रीम कोर्टाच्या केसमध्ये बसत नाही. एवढे 4 पानाची नोट दिली. पण तुषार भाऊने सांगितलं लेंडीचं काम अंतिम टप्प्यात आहे, लेंडी झालं तर आमच्या शेतकऱ्याला फायदा होईल. पण त्याच वेळी आमच्या ज्या शेतकऱ्यांना भूसंपादनामध्ये अन्याय झालेला आहे, साहेब नियम बाजूला ठेवा, पण मला हे काम करून द्या. आणि मी निर्णय केला, म्हटलं छातीला माती लावा, होईल ते पाहून घेऊ. आणि 165 कोटी रुपयाचं पॅकेज हे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिलं. आता लेंडी होण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. ही व्यवस्था जर कोणामुळे झाली असेल, डॉक्टर तुषार राठोड यांच्यामुळे झाली, या ठिकाणी मला सांगायचं आहे. एवढंच नाही, आपल्या सरकारने तुमच्या लक्षात असेल 14 ते 19 मी मुख्यमंत्री होतो, मी त्यावेळेस सांगितलं होतं एकीकडे जलयुक्त शिवार करतोय, पण त्याच वेळी या मराठवाड्याला मला दुष्काळ मुक्त करायचा आहे. मी सांगितलं होतं मराठवाड्याच्या या पिढीने दुष्काळ पाहिला, पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही. 54 TMC पाणी जे पश्चिमी वाहिन्यांचं समुद्रात वाहून जातं, ते पाणी मराठवाड्याच्या गोदावरी खोऱ्यात आणायचा निर्णय आपण 2019 साली घेतला. त्यानंतर हे महाभकास आघाडीचं सरकार आलं, आपला निर्णय गुंडाळून ठेवला. पुन्हा तुमच्या आशीर्वादानं सरकार आलं, पाटबंधारा विभाग माझ्याकडे आला, सगळ्या मंजुऱ्या घेतल्या आणि टेंडर काढलं. पुढच्या काळामध्ये हे 54 TMC पाणी थेट गोदावरीच्या खोऱ्यात येईल. मराठवाड्याचा दुष्काळ कायमचा भूतकाळ होईल. बंद भगिनींनो, आम्ही काम करणारी लोक आहोत, आपण सगळे समाजाचा विचार करणारे लोक आहोत. एकीकडे शेतकऱ्याचा विचार आपण करतोय, दुसरीकडे आपले देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी आम्हाला सांगितलं जर विकसित भारत तयार करायचा असेल तर तुम्हाला आपल्या लोकसंख्येचा जो 50% हिस्सा आहे, म्हणजे आपल्या माता भगिनी, आपल्या महिला, यांना सामाजिक आर्थिक परिवर्तनाचा केंद्रबिंदू करावं लागेल, तरच भारत विकसित होईल. मोदीजींनी बेटी बचाओ बेटी पढाओ पासून लखपती दीदी पर्यंत 14 वेगवेगळ्या योजना आणल्या, महिला केंद्रित योजना आणल्या. लखपती दीदी म्हणजे काय माहितीये? मोदीजींच्या योजनांमधनं आपला व्यवसाय उभा करून जी महिला वर्षाला 1 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसा कमवते तिला लखपती दीदी म्हणतात. मोदीजींच्या आशीर्वादाने महाराष्ट्रामध्ये 11 लाख लखपती दीदी आम्ही तयार केल्या. आता 25 लाख करू, 2028 पर्यंत 50 लाख करू आणि मग 1 कोटी आमच्या महिला, इथे बसलेल्या सगळ्या महिला आम्हाला लखपती दीदी करायच्या. आणि डॉक्टर तुषार राठोड, तुमच्याकडनं माझी विशेष अपेक्षा आहे, सरकारचे कार्यक्रम तुम्ही फार चांगल्या प्रकारे राबवता, त्यामुळे या मुखेड मतदारसंघामध्ये किमान 25,000 लखपती दीदी तुम्ही तयार कराव्यात. त्याकरता काय तुम्हाला मदत पाहिजे
ती मदत हा देवा भाऊ तुम्हाला करेल हे निश्चितपणे या ठिकाणी सांगतो. आणि मग आपण देखील निर्णय केला महिला केंद्रित नीती आणायचा आणि या नीतीच्या अंतर्गत लेक लाडकी सारखी योजना आणली. लेक लाडकी योजनेच्या अंतर्गत आपण निर्णय केला घरामध्ये जर मुलगी जन्माला आली मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे. मुलगी जन्माला आली की त्या घरी 5,000 रुपये, मुलगी पहिल्या वर्गात गेली की 5,000 रुपये, मुलगी 7व्या वर्गात गेली की 7,000 रुपये, मुलगी 11व्या वर्गात गेली की 8,000 रुपये, मुलगी 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये, असे 1,00,000 रुपये ज्यांच्या घरी पहिली कन्या जन्माला येईल त्या घरामध्ये 1,00,000 रुपये देण्याचा निर्णय आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण घेतला. दुसरा महत्वाचा निर्णय आपण घेतला खरं म्हणजे आज मोठ्या प्रमाणात शिक्षणाचं व्यावसायीकरण झालंय, खाजगीकरण झालंय. डॉक्टर बनायचंय, इंजिनियर बनायचंय, BBA करायचंय, MBA करायचंय, वकील व्हायचंय. या प्रत्येक गोष्टी करता लाख रुपये, 2 लाख रुपये, 5 लाख रुपये फी लागते. गरीबाच्या घरी, मध्यमवर्गीयाच्या घरी एक मुलगा असेल, एक मुलगी असेल, आई बाप मुलीला बोलवतात आणि सांगतात बाई आमच्याकडे एकाला शिकवण्याचे पैसे आहे, तुझ्या भावाला आम्ही शिकवणार आहोत कारण हा खानदानीचा चिराग आहे, तुझं तर लग्नच करून द्यायचं आहे, त्यामुळे तू घरी बस. मुलगी कितीही हुशार असली तरी देखील पैसे नाही, शिक्षणाचा खर्च परवडत नाही म्हणून आई वडील तिला शिकवत नाही. आता आम्ही आई वडिलांना सांगितलं काळजी करू नका, मुलीला शिकवायला तुमच्याकडे पैसे नसतील तर मुलीचे मामा मुंबईच्या मंत्रालयात बसले आहेत, ते मुलीच्या शिक्षणाचा सगळा खर्च देतील. आणि आम्ही योजना आणली 1 लाख, 2 लाख, 4 लाख, 5 लाख, जी काही मुलीची फी असेल ती आई बाप नाही भरणार, आता मुलीचे मामा म्हणजे आम्ही त्या ठिकाणी भरणार आहोत. आणि त्याची सुरुवात या महाराष्ट्रामध्ये आपण केली. आपण आमच्या महिलांना एसटी मध्ये 50% कन्सेशन दिलं. 50% तिकीट आमच्या महिलांना लागतं. तुम्हाला मजा सांगतो, ज्यावेळेस हा निर्णय घोषित केला एसटी महामंडळाचे लोक धावत धावत आमच्याकडे आले, म्हणाले साहेब योजना घोषित करू नका. म्हटलं का करू नका? म्हणाले ही योजना केली आधीच आमची एसटी तोट्यामध्ये आहे, आमची एसटी बंदच पडायची. आम्ही म्हटलं काळजी करू नका, आम्ही तुम्हाला मदत करू, पण तुम्ही योजना चालवा. आता महिन्याभरापूर्वी तेच एसटी महामंडळाचे लोक आले, आम्हाला म्हणाले साहेब काही झालं तरी ही योजना बंद करू नका. अरे म्हटलं अजब लोक आहे, आधी आले सुरू करू नका, आता म्हणता बंद करू नका. म्हणाले साहेब ही योजना सुरू झाल्यापासून इतक्या महिला प्रवास करायला लागल्या की तोट्यात असलेली आमची एसटी फायद्यामध्ये आलेली आहे, आता योजना बंद करू नका. मग मी जरा माहिती काढली तर माझ्या लक्षात आलं अलीकडच्या काळामध्ये आमच्या लाडक्या बहिणी आमच्या भाऊजींना सांगतात तालुक्याला जायचंय, जिल्ह्याला जायचंय, तुम्ही घरीच बसा, मीच जाऊन काम करून येते. तुम्ही गेले की तिकिटाचे पैसे दुप्पट लागतात, तुम्ही गेल्यानंतर पान, तंबाखू, खर्रा, मावा, ठर्रा काय काय करून येता, सगळे पैसे बर्बाद करून येता, मी पैसे वाचवून येते. आणि म्हणून आमची लाडकी बहीणच आता एसटीने प्रवास करते आहे आणि आपल्या महाराष्ट्राच्या सरकारला दुवा देते आहे. बंधू भगिनींनो, आपण आपल्या बहिणींकरता योजना आणली. कुठली योजना? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. 1,500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये टाकायची योजना आणली. तेव्हा माहितीये हे काँग्रेसवाले, उबाठावाले, शरद पवारांचे लोक आमच्यावर व्यंग कसायचे, अरे योजना येतच नाही, तो होतच नाही, तो जमणारच नाही, पैसा जाणारच नाही, काही होणारच नाही. त्या सगळ्यांच्या नाकावर टिचून 2.5 कोटी बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर पर्यंतचे 1,500 रुपये हे जमा करून टाकले. पण माझ्या बहिणींना मला सांगायचं आहे, बहिणींनो, जसे आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत, मार्केटमध्ये काही तुमचे सावत्र भाऊ देखील फिरताय. हे सावत्र भाऊ, हे काँग्रेसवाले सावत्र भाऊ हायकोर्टामध्ये गेले, लाडकी बहीण योजना बंद करून टाका, लेक लाडकी योजना बंद करून टाका, एसटीची प्रवासाची योजना बंद करून टाका, मुलींच्या शिक्षणाची योजना बंद करून टाका. आणि काय केलं माहितीये, या योजना म्हणजे पैशाचा चुराडा. कोण गेलं? काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचे अधिकृत निवडणूक प्रमुख
हे महाविकास आघाडीच्या वतीनं त्या ठिकाणी हायकोर्टमध्ये गेले. पण काळजी करू नका, तुमचे सख्खे भाऊ त्या ठिकाणी होते. आम्ही हायकोर्टाला परिस्थिती सांगितली आणि माननीय हायकोर्टाने सांगितलं ही योजना सुरूच राहील, ही योजना बंद होणार नाही. आणि बहिणींनो, आता पुन्हा तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिल्यानंतर 1500 रुपये नाही 2100 रुपये बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी आम्ही देणार आहोत. मला असं समजलं इथे एक उमेदवार आहे, तो उमेदवार सांगतो योजना मीच आणली. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, फक्त ती गोष्ट लिटरली घेऊ नका. मी कोणाला कुत्रा बित्रा म्हणत नाहीये, गोष्ट सांगतो. नाही तर उगीच तुम्ही, कारण मला ते वाईट शब्द वापरत असतील माझ्या तुषारबद्दल, मी कधीच असं करणार नाही. पण तुम्हाला सांगतो, एक बैलगाडी होती, त्या बैलगाडीवर पाटील साहेब बैलगाडी घेऊन नेहमी जायचे आणि पाटलांचा कुत्रा जो आहे तो बैलगाडीच्या खाली चालत राहायचा. काही दिवसांनी पाटलाच्या कुत्र्याला वाटलं माझ्यामुळेच बैलगाडी चाललेली आहे. पुन्हा सांगतो, मी कोणाला कुत्रा म्हणत नाही, कोणीही कुत्रा नाही, बिलकुल नाही. ते अतिशय सन्माननीय व्यक्ती आहेत. फक्त तुम्हाला समजावं, जेव्हा लोक बिना केलेल्या कामाचं क्रेडिट घेतात, मीच आणली. अरे तुम्ही होता कोण? अरे आम्ही आणली आहे. आणि योजना कशी आली माहितीये? आपले मामा आहेत ना मध्य प्रदेशचे, शिवराज सिंग चौहान जी आमच्याकडे आले. आम्ही त्यांना विचारलं, माननीय मुख्यमंत्री त्यांच्याशी बोलले, शिवराज सिंगजींनी ही योजना कशी करायची आम्हाला सांगितलं आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला. मी असेल, अजितदादा, आम्ही तिघांनी मिळून निर्णय घेतला आणि ही योजना या ठिकाणी अंमलात आली. त्यामुळे लाडक्या बहिणीच्या बाजूने उभं असलेला आपला महायुती आहे. लाडक्या बहिणींचे 1500चे 2100 करण्याकरता हात वर कोण करणार आहे? डॉक्टर तुषार राठोड करणार आहे, दुसरं कोणी करणार नाही आहे. त्यामुळे माझी विनंती आहे, अशा वावड्या येत असतात, त्याच्यावर विश्वास ठेवू नका. कोणीही कोणाचं नाव सांगत असेल, मी तुम्हाला खात्रीने सांगतो, मी जबाबदारीने सांगतो, आमचे माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी केवळ आणि केवळ डॉक्टर तुषार राठोड यांच्याच पाठीशी आहेत, हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याकरता आलो आहे. आणि म्हणून आज आपण पाहू शकतो, या ठिकाणी आपल्या सरकारने पोलीस पाटील असेल, कोतवाल असेल, ग्राम रोजगार सेवक असेल, आशाताई असेल, अंगणवाडी सेविका असेल, समाजातल्या प्रत्येक घटकाचं मानधन वाढवून त्या प्रत्येकाला जगण्याचा अधिकार दिला. आणि आता पुन्हा आपलं सरकार आल्यानंतर हे मानधन पुन्हा वाढवण्यात येणार आहे. आणि त्यासोबत निराधार मध्ये आपण जे 1500 रुपये देतो, ते राठोड साहेब आता 1500 नाही 2100 रुपये देण्याचा निर्णय आपण त्या ठिकाणी केलेला आहे. समाजातल्या वंचितांना सोबत घेऊन आपण काम करतोय. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, हे दोनही उमेदवार सुशिक्षित उमेदवार, मोदी साहेबांचे हात बळकट करणारे उमेदवार, आज लोकसभेची जागा आल्यानंतर आमचे संतुकराव थेट सत्ता पक्षामध्ये बसणार आहेत. त्या ठिकाणी 2 खासदार माननीय अशोकराव चव्हाण, अजितजी गोपचडे आहेत. एक आपले तिसरे खासदार सोबत गेले, त्रिमूर्ती नांदेड करता मोदी साहेबांकडे जाईल. मोदी साहेब नाही म्हणणार नाहीत, नांदेडला जे पाहिजे ते आपल्याला या ठिकाणी मिळेल. आणि म्हणून लोकसभेमध्ये आमच्या संतुकराव हंबर्डेंचं कमळ दाबा आणि विधानसभेमध्ये तर मी तुम्हाला सांगण्याकरता आलो आहे, तुम्ही मला आमदार द्या. मी त्याला आमदार ठेवणार नाही, मी मंत्री वापस पाठवीन. पण माझी एक शर्त आहे, तुषार निवडून येणार मला माहितीच आहे, नुसता निवडून आला तर मंत्री बनवत नाही. तुम्ही जर हायएस्ट लीड निवडून दिलं तर मंत्री बनवून वापस पाठवेल. एवढंच बोलतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.